नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना होळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा. मी आता कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या देऊळवाड्यामध्ये आहे. आपण माझ्या मागे बघू शकता, ज्ञानेश्वर माऊलींच्या देऊळवाड्यातील ही होळी. तर माऊलींची ऐतिहासिक होळी आहे. तर होळी सणाचे रहस्य आज आपण जाणून घेऊयात. होळी सणाच्या मागे दोन महत्त्वाचे कारण आहेत, रिझन आहेत. पहिले म्हणजे पौराणिक कारण आणि दुसरे सायंटिफिक आहे. पौराणिक आपल्याला माहिती आहे की भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी देवांनी या अग्नीतनं होलिकाचं दहन केलं आणि त्याचं रक्षण केलं होतं. आणि वैज्ञानिक असं की जंतूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी घरोघरी आपल्या देशामध्ये होळी पेटवल्या जाते. हे इथे जंतूचं संक्रमण होत असतं. पण बघा, या होळी सणाचा कोर काय आहे? आपल्या सनातन धर्मामध्ये होळी सणामध्ये आपण काय तत्वज्ञान घेऊ शकतो? तर भगवंतांनी या होळी सणातनं आपल्याला फार अमूल्य असा गाभा दिलाय, तो म्हणजे भक्तीचा गाभा. जो भक्त भगवंतांना अनन्य भावाने शरण होतो, जो त्यांच्या चरणी आपलं सर्वस्व अर्पण करतो, तर त्याचं भगवंत प्रत्येक संकटातनं रक्षण करतात. भक्त प्रल्हादाच्या कथेतनं आपल्याला हा कोर लक्षात येतो, आपल्याला तो अभ्यासाला मिळतो. बघा, भक्त प्रल्हादाने देवांवरती अनन्य शरणागती अर्पण केली होती, त्यांच्या चरणी अनन्य भाव ठेवला होता. म्हणून अग्नी, वायू आणि कुठल्याच साधनाद्वारे भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपू मारू शकला नाही. म्हणून आज आपण या होळीच्या परम पावन दिवशी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना करूयात आणि भगवंतांच्या चरणी आमच्याही मनामध्ये अनन्य शरणागती कधीतरी या जीवनात प्रकट होऊ देऊ, अशी प्रार्थना करूयात. आणि इथेच थांबतो. सगळ्यांना पुन्हा एकदा होळीच्या शुभेच्छा देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी. जय शंकर. नमस्कार.